विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे की नाहीये? संविधानाने आपल्याला अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे की नाहीये? संविधानाने आपल्या देशातले जे लोक आहे, जनता आहे, त्यांना मालक ठरवलेला आहे की नाहीये? मग जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर सोनम वांगचुक जे आपल्या देशामध्ये नीट या परीक्षेमध्ये जी गडबडी झाली होती, त्या संदर्भात उपोषणाला बसले होते आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत होते, कारण ही पहिली वेळ नव्हती. अशा परिस्थितीमध्ये सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून ज्या पद्धतीने उचलून नेण्यात आलं, पोलिसांनी जी जबरदस्त कार्यतत्परता दाखवली, ही जी आहे ही अनकॉन्स्टिट्यूशनल आहे. सोनम वांगचुक यांचं मत काय आहे की आपल्या देशामध्ये विद्यार्थ्यांना फेअर ज्या एक्झाम आहे त्या एक्झाम झाल्या पाहिजे, पारदर्शक परीक्षा झाल्या पाहिजे, ही त्यांची मागणी होती. शिक्षण मंत्र्याला राजीनामा मागणे ही काही चुकीची गोष्ट नाही आहे. मी तर म्हणतो शिक्षण मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे की जर ते ह्या गोष्टी व्यवस्थित करत नसेल. त्यासाठी एका वैज्ञानिकाला उपोषणाला बसायला लागणे ही फार मोठं दुर्दैव आहे. आणि उपोषण केल्यानंतरही ज्या पद्धतीनं त्यांचं उपोषण दडपून टाकण्यात आलेलं आहे, ही गोष्ट मात्र कुठेतरी आपल्या देशात जे लोकशाही राज्य आहे त्याच्यामध्ये जरा आश्चर्यकारक आहे. कारण लोकशाहीमध्ये जनता ही मालक असते आणि व्यवस्था ही नोकर असते. अशा परिस्थितीमध्ये मालकाला या स्थितीपर्यंत जर यावं लागत असेल तर ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. सोनम वांगचुक यांचं उपोषण ज्या पद्धतीने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेला, त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.